तन किसकी गिरवी, गुरु अमृत की खान, शीश दियो गुरु मिले फिर भी सत्ता जान। अगर हमारे शरीर के कई टुकड़े टुकड़े करके अगर उनके चरणों में रख दिए फिर भी समझ लेना कि ऐसे महात्मा मिलना मुश्किल है। तो विचार करा आज मन की जाणे तन की जाणे तुमच्या मनातलं सर्व त्यांनी ऐकलं। दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बाबा जय गुरुजी महाराज संत महात्माने सांगितले या जगात काय काय परिस्थिती कशी चालू आहे। कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी प्रभु का दास। अगोदर बाबा जय गुरुजी महाराजांनी आवाज लावली, जय गुरुदेव नाम किसका, पहले आवाज लावली जय गुरुदेव नाम किसका, तो भगवान का। शुरू मध्ये बाबाजींनी आवाज लावली जय गुरुदेव नाम किसका, भगवान का। नंतर आवाज लावली बाबाजींनी जय गुरुदेव नाम किसका, परमात्मा का। नंतर आवाज लावली बाबाजींनी की जय गुरुदेव नाम किसका, प्रभु का। एका सांगितलं आज जगामध्ये कोण तंदुखी आहे। आता तंदुखी तुम्हाला पाहिजे असते कुठे मिळतील, तुम्ही दवाखान्यामध्ये जा, किती लोकांचा हात फ्रॅक्चर, किती लोकांचा पाय फ्रॅक्चर, कोणाचे ऑपरेशन, कोणाचे काय, कोणाचे काय। तुम्हाला तंदुखी कधी पाहिजे असते तर तुम्ही तिथं जा आणि बघा, महिन्यामध्ये एकदा तुम्ही दवाखान्यामध्ये जा, त्या तिथं बघा की भगवंताने आपल्याला किती सही सलामत ठेवले, समोरच्या माणसाला किती त्रास आहे। हा विचार ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपली तन किती महत्वाचे आहे। आज मनदुखी कुठे पाहायला जाणार, मनदुखी कधी अगर तुम्हाला पाहायला जायचं असेल तो कोर्टामध्ये जा। कोर्टामध्ये गेल्यानंतर किती पती पत्नींच्या त्या ठिकाणी खटले चालू आहे, जमिनीवरील खटले चालू आहे, घरामधून किती खटले चालू, किती लोक मनदुखी देतात। त्या ठिकाणी बघा, वकिलांजवळ जाऊन तुम्ही विचारा की कसे कसे लोक काय काय आहेत, पैसे देऊन आपला घरचा संसार आपण स्वतः बिघडून स्वतःने मन दुखून घेतलं, कशा करता याची मी उत्तर आज आपल्याला समोर दिसून भेटते। आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, मोबाईल आहे। आज ज्या नौजवान लड़की जास्त शिकलेल्या आहेत 10 वाजेपासून कधी 12, 11, 13, 1, 2 काय स्थितीची शाळामध्ये 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत ते काय करतात, मोबाईल सकाळी ते लवकर उठतात का, ते सकाळी लवकर उठत नाही, स्वयंपाक करत नाही। सासूबाई काय सांगते, अगं बाई तुम्ही लवकर उठत, ती लवकर उठत नाही। आणि दुसरा विषय, प्रत्येक मोबाईल मध्ये काय आहे, कोड। विचार करा, लॉक ज्यावेळेस लॉक हे ज्यावेळेस आपण नंबर दाबू तर ते लॉक होऊ शकतं। आणि कोणाला माहित असतं, ज्याच्या मोबाईल आहे त्यालाच माहिती, दुसऱ्या व्यक्तीला माहिती असतं का। मग आता एक सांगा, पत्नी सांगते तुमच्या लॉक काय आहे मग सांगा, तो पती सांगत नाही, पती सांगते पत्नीला की तुमच्या लॉक काय आहे ते सांगा, ती पण सांगू शकत नाही। व्हॉट्सअपला लॉक, इंस्टाग्रामला लॉक, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचा लॉक आहे। आता लॉक असल्याच्या कारणाने काय होतं, घरात भांडण होते, ती लवकर उठत नाही, घराचे काम करत, मग काय त्यांचे भांडण होतं। मग ते खटले कुठे जातात, नाशिक मध्ये 10,000 केसेस पेपर मध्ये आलं होतं, फक्त पती पत्नीचे मोबाईल मुळे 10,000 केसेस त्या ठिकाणी खटले झाले। विचार करा, हकीकत आहे। कधी पाहिजे असेल तर आमच्या नातेवाईक आहे वकील ऍडव्होकेट म्हणून, त्याचा नंबर बी देऊन तुम्ही ऐकून घ्या। मग मनदुखी कुठे आहे, तिथे। आणि त्याच्यापेक्षा जास्त मनदुखी कुठे माहिती तुम्हाला, पागलखान्यामध्ये, त्याला इलेक्ट्रिक शॉक लावा लागतो। असे कितीतरी लोक मनदुखी पागलखाने झालेले। माता कोणी मनदुखी, धन बिना सब उदास, धनाकरता सर्व लोक उदास आहे। तुम्ही पण आम्ही पण सर्वजण धनासाठी पटले ते करू शकता। आता मला सांगा, कोणाला धन नको पाहिजे, पर बाबा जय गुरुजी महाराज सांगितले कि मेहनत करो तो ईमानदारी से करो तो आपको बरकत मिलेगी। अगर आपने चोरी का धन किया, अगर किसी रिश्वत का धन लिया तो आपके बच्चों को भुगतना पड़ेगा, आपको भी भुगतना पड़ेगा और आपके बच्चों को भी भुगतना पड़ेगा। आप कभी रिश्वत मत देना, कभी भी धर्म के विरुद्ध जो पैसा कमाते हो उसको मत देना। इस पर भी बाबा जय गुरुजी महाराज ने कहा था कि 100 रुपए की चीज 125 में बेचना। ऐसा इधर है, अगर कोई दुकानदार है 100 रुपए की चीज 125 में बेचना, 125 के ऊपर जो पैसा लेता है वो अनैतिक है। आज विचार करा, तुम्ही 100 रुपयाची वस्तू आपण 200 रुपयाला घेतोय, दुःखी म्हणा, संकट येणार नाही। हीच गोष्ट संत महात्मांची आपण ऐकत नाही, थोडे थोडे सर्व दुःखी। आता थोडे थोडे तर सर्व लोक दुःखी आहेत त्यांच्या कर्मानुसार, आणि मग सुखी कोण आहे, प्रभु का दास। जय गुरुदेव नाम किसका, प्रभु का। कौन सा प्रभु, एक अनेह अनामा सच्चिदानंद प्रभुधाम। काय म्हटलेलं आहे, एक अनेह अनामा सच्चिदानंद प्रभुधामा। ज्या प्रभूच्या आपण नामस्मरण करू त्यावेळेस आपला सहज चित आनंद येईल,
असं नाव बाबा जय गुरुजी महाराज दिलेलं आहे. आणि आपण जितक्या वेळेस आपण जय गुरुचं नाव बोलू तेवढ्या वेळेस आपल्या खात्यामध्ये पुण्य इकट्ठा होईल आणि पाप नष्ट होईल. म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याला एक काम करायचे, कलयुग केवळ नामधार आहे, सुमे सुमे नरती गोपाळ आहे. आपण रस्त्यामध्ये चालत असताना, घरात वागत असताना आपल्याला मनातल्या मनात बिना जीभ आले ना ओठ आले आपल्याला जय गुरुदेव नावाचा जप करायचा आहे. कधी तुम्ही जय गुरुदेव नावाने स्वयंपाक करत असणार आणि तो स्वयंपाक जय गुरुदेव करता करता तुमच्या पती समजा दारू पितो, मांस खातोय, त्या व्यक्तीला तुम्हाला सांगायची गरज, मनातल्या मनात जय गुरुदेव बोलायचे, स्वयंपाक करायचा, मनातल्या मनात जय गुरुदेव बोलायचे, पाणी द्यायचे, मनातल्या मनात जय गुरुदेव बोलायचे, त्याचे हात सोडून टाकायचे, मनातल्या मनात जय गुरुदेव बोलायचे, त्याला जेवणाचा ताट फाडायचा. म्हणजे तुमच्या मनात काही बोला तर आपण जय गुरुदेव बोलायचे, जे योग्य असेल ते बोलायचे, ते तर बोलणं बंद करायचे. पण असं कधी तुम्ही केलं तर 6 महिन्यामध्ये बाबा जय गुरुजी महाराजांनी सांगितलेलं आहे, अगर तुम्हारे परिवार में सुख शांति ना आए तो बाबाजी को बाबाजी जय निर्मल अंतःकरणाने आपण करायचे. आणि आज बरकत प्रत्येकाच्या घरामधून का खतम झालेली याच्यावर बाबा जय गुरुजी महाराजांनी सांगितले. सर्व माता भगिनींना बाबा जय गुरुजी महाराजांनी मंचवरून सांगितलं, हे देश की बहनों, हे माताओं, आप क्या करना, खाना बनाओगे उस समय चुटकी भर आटा साइड में रखना, चुटकी भर चावल साइड में रखना, चुटकी भर दाल साइड में रखना, सब्जी साइड में रखना, और जहाँ धर्म का कार्य होगा वहां पर आपको देना. हर दिन निकलना है, सुबह भी और शाम भी. अगर आप ऐसा तरीके से अगर वो चीज दोगे तो 6 महीने के अंदर में आपको आपके घर में बरकत आएगी. तो बाबा जी को विचार कर, सर्व गोष्टी बाबा जय गुरुजी महाराजांनी म्हणून या ठिकाणी सर्व सांगितलेले. पण आपण ऐकत नाही. आपण का ऐकत नाही? कारण की आपण लोभी आहोत, आपण लालची आहोत. आपण कसे लालची तुम्हाला माहिती आहे? सर्वजण आपण म्हणतोय, हे भगवान सबका भला कर, हे बोलतो का नाही? हे भगवान सबका भला कर. और पुढे काय बोलतो? सुरुवात मुझसे कर. अशी पद्धत आपली आहे. म्हणून बाबा जय गुरुजी महाराज सांगतात की जब